मेकअप करताना जे टूल्स असतात म्हणजे ब्रश हे इम्पॉर्टंट आहे. मग ते ब्रश कुठले कुठले असले पाहिजेत है ना. आपल्याकडे ब्रश कुठला कुठला असला पाहिजे. आता बघा सर्वात महत्वाचं काय काय असतं. एक आयशॅडो मर्जिंगचा ब्रश पाहिजे. एक आयशॅडो ऍप्लिकेशनचा सुद्धा ब्रश पाहिजे. आयशॅडो करत असताना एक क्रीज लाईनचा ब्रश पाहिजे. चला क्रीज लाईनचा ब्रश कशाला, आता आपण बिना क्रीज लाईनचा सुद्धा केलंय. एक आयशॅडो मर्जिंगचा ब्रश पाहिजे आयशॅडो मर्जिंगसाठी. आणि आयशॅडो लावायला म्हणजे आयशॅडो ऍप्लिकेशन करायला एवढे दोन ब्रश पाहिजे. दोन ब्रश झाले. यानंतर लायनर काजळ लावायला तर ब्रश पाहिजे आहे ना. लायनर काजळ लावण्यासाठी ब्रश लागेल. एक ब्रश असतो तो लायनर काजळचा ब्रश. लायनर काजळचा ब्रश आणि त्यानंतरचा ब्रश असतो आयब्रो डिफायनर. आयब्रो डिफायनिंग आयब्रो करण्यासाठी ब्रश लागतो. एक ब्रश लागतो. लायनर काजळचा ब्रश लागतो. असे ब्रश लागतात दोन. कन्सिलरचा बेस लावायला तरी ब्रश लागेल. त्याशिवाय हाताने तर लावू शकत नाही. मग कन्सिलरचा एक ब्रश लागेल. कन्सिलर लावल्यानंतर आपण ब्लेंडरने ब्लेंड करतो. चला तुमच्याकडे ब्लेंडर तरी पाहिजे किंवा एक आपला ब्रश तरी पाहिजे. त्याच्यावर ब्लेंडिंग कसं करणार. ते ब्लेंडिंग झाल्यानंतर पावडर लावण्यासाठी किंवा कॉम्पॅक्ट लावण्यासाठी एक तरी आपल्याकडे तो पंप पाहिजे. गाडी म्हणतो आपण ते तर लावा किंवा ब्रश तरी पाहिजे है ना. पावडर लावण्यासाठी हा ब्रश. चला कॉम्पॅक्ट बेसन लावलं, पावडर बेसन लावलं, हा ब्रश झाला. त्याच्यानंतर आपल्याला कटिंग, फेस कटिंग, जॉ लाईन कटिंग, हे कटिंग, फोरहेड कटिंग, नोज कटिंग साठी वेगळा ब्रश लागेल. पण फेस कटिंग वगैरे करण्यासाठी एक ब्रश लागेल. मी तिन्ही काम एकाच ब्रशने शिकवतो. तुमचे पैसे वाचवले जातात म्हणून हा एक ब्रश आहे. हा बघा बाप ब्रश आहे. तो बाप ब्रश आणि हा सेमच आहे. पण याला असं राऊंड आहे. हा तो चपटा आहे. चपटा असलेला तो ब्लेंडिंगसाठी, आता राऊंडिंग असलेला कटिंग. मी लगेच साफ करतो. आपल्या लग्नामध्ये घाई असते हो फार घाई असते. त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन ब्रश मी वापरायला देत नाही. मी लगेच तो ब्रश हातावर घासतो, लगेच ब्लशर लावतो, लगेच हायलायटर लावतो आणि पटापट संपवतो. असा एक ब्रश माझा. हा एक ब्रश आहे. हे ब्रश सगळं झाल्यानंतर कटिंग, ब्लशर, हायलायटर झालं. त्याच्यात लिपस्टिक लावायला एक ब्रश लागेल. लिपस्टिक लावायला तर एक ब्रश लागेल. निदान 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 आपल्याकडे 10 ब्रश तरी कमीत कमी लागणार आहे. लायनरचा ब्रश समजतो, लिपस्टिकचा ब्रश समजतो. आता तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. दोन ब्रशमध्ये आहे. एक तरी कुठला, हा आपला कन्सिलर ब्लेंडिंगचा ब्रश, त्याला आपण बाप ब्रश म्हणतो. आणि हा ब्रश किंमत सेम आहे आणि साईज बी सेम आहे. पण ह्याला वरच्या बाजूला चपटा आहे आणि ह्याला असं राऊंड आहे. कधीही लक्षात ठेवायचे, पावडरचे ब्रश कन्सिलर मध्ये नाही टाकायचे आणि कन्सिलरचे ब्रश पावडर मध्ये टाकायचे. ते ओलं असतं. आयशॅडोचा ब्रश कधी वेट टिश्यूने क्लीन नाही करायचा, मग तो ओला होतो. आणि पावडर बेस असतो आयशॅडो. म्हणून कधीही पावडरचे बेस कन्सिलर मध्ये टाकायचे, म्हणजे सॉरी याच्यामध्ये टाकायचे नाही. कन्सिलर मध्ये कन्सिलर मध्ये टाकायचे बी नाहीत आणि ओले ह्याच्याने पुसायचे बी नाही है ना. पुसताना सुद्धा लक्षात ठेवायचं ब्रश क्लीन कशाने करायचं. एक तरी ब्रश क्लीन करण्यासाठी क्लिन्झर मिळतं, त्या क्लिन्झरने करा. किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला साधं सिंपल तुम्हाला सांगतो, आपल्याकडे काहीच नाही मिळालं तर जॉन्सन बेबी शॅम्पू. जॉन्सन बेबी शॅम्पू लहान मुलाचा शॅम्पू सगळ्यात चांगला हजेरी. लहान मुलाचे केस आपण धुतात म्हणजे ब्रश ठेवायला काहीच हरकत नाही. म्हणून एकमेकाचे ब्रश एकमेकाला पार्टी किंवा कुठल्याही आपल्या ऑर्डरला जात असताना ब्रश क्लीन करून घेऊन जायचं. क्लिन्झर मिळतं, ब्रश क्लिन्झर मिळतं, क्रायलॉनचं क्लिन्झर असतं. अशा टाईपचा डब्बा असतो असा आणि तो डब्यामध्ये लिक्विड असतं, त्याच्याने सुद्धा चांगलं होतं. असे बरेच काही प्रोडक्ट आहेत. पण काहीच नाही मिळालं तर तुम्हाला जॉन्सन बेबी शॅम्पू, त्याच्याने तुम्ही ब्रश धुतला तर व्यवस्थित होतं. असे एवढे ब्रश आणि ब्रश धुवायची तुम्हाला टेक्निक हे तुम्हाला सांगितलं. ब्रश हा आयशॅडोचा ब्रश आहे. याचे केस वेगळे आहेत, त्याचे केस वेगळे आहेत. सगळं तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं. ब्लेंडर ऐवजी ब्रश का वापरायचा हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. बाप ब्रश का वापरायचा. ब्लेंडर होता, ब्लेंडरच्या ऐवजी आपण बाप ब्रश का वापरला. हा
ब्लेंडरला स्मूथ असतं ब्लेंडर, त्याच्याने ब्लेंडिंग चांगलं होतच, मी म्हणते की होत नाही. पण ज्याचे होल असतात, छोटे छोटे होल असतात, त्याला बेसल त्याचे केस जे असतात त्या होलमध्ये जाऊन मटेरियल चांगलं बसतं आणि चांगलं फिनिश होतं. जर आपण ब्लेंडर वापरलं होलमध्ये तर ते बसणार नाही. म्हणून ब्रश हे सगळं, आणि कधीही लक्षात ठेवायचं हाताने काही करायचं नाही. बऱ्याच जणांना समजते हाताने, बरेच मोठे मोठे आर्टिस्ट शिकले, पण माझं इंडिव्हिज्युअल मत आहे प्रत्येक हाताला अंगाला एक हीट असते. आणि आपण समजा कोणी सेन्सिटिव्ह स्किनची जर आली आणि आपण जर हाताने केलं आणि काय तर झालं तर ते पुरळ येणे, त्याच्यामुळे ब्रश चांगला हायजेनिक व्यवस्थित साफ करून घेऊन जायचं आणि ते करायचं. कधीही आपल्याला एका लग्नात दुसरी ऑर्डर मिळाली, तिला चांगला मेकअप व्हावं, तिचं मेकअप डल होऊ नये किंवा त्या मेकअप केल्यानंतर साईड इफेक्ट होऊ नये, हे लक्षात ठेवायचं आहे. आपले प्रॉडक्ट साईड इफेक्ट होणारे नाहीयेत, कुठलेही नाहीयेत, पण तुमच्या चुकीमुळं साईड इफेक्ट होऊ शकतात. फोडी असतात, पिंपल आले असतात, फुटलेले असतात, त्याला तुम्ही ते ब्रश लावता, मग ते ब्रश तसंच ठेवता, मग दुसऱ्याला लावता, मग तिला एक मेकअप झाला लगेच तर साइडर असतील तर त्यावेळेस कसं करायचं? पण त्यामध्ये वापरायचे, त्याला हा वापरायचे तेवढं, म्हणजे नवरीसाठी वगैरे त्याला दुसरे ब्रश असतात. तसं असेल तर दुसरे ब्रश एकाच वेळेस दुसऱ्या साईडला वापरायचं. आपलं वेट टिश्यू असतो ना, त्याला थोडंच लागलेलं असते, वेट टिश्यूने लगेच क्लीन करायचं. 8-10 वेळेस केल्यानंतर म्हणतो ना मी, ते क्लीन करावं लागतं किंवा 1-2 वेळा क्लीन करावं लागतं, पण लगेच वापरत असताना वेट टिश्यूला पटकन पुसायचं, व्यवस्थित करायचं. वेट टिश्यू ठेवून टाकायचा. वेट टिश्यूला माहिती ना वेट टिश्यू कसा असतो, मेकअपचा वेट टिश्यू, त्या वेट टिश्यूने तुम्ही करायचं. ओके.